मुंबईमध्ये मनसेची आज बैठक पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक पार पडेल। मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील। मुंबईमध्ये 36 विधानसभांसाठी भाजपकडून 108 मंडल अध्यक्ष नेमले जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात आज शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि माजी मंत्री डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार यांना काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश मिळालेला आहे। निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, ती मागे घेत त्यांना पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवेश देण्यात आलाय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधल्या कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू करून घेण्यात यावं या मागणीसाठी सांगलीमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। 8 दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी रुजू करून न घेतल्यास बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। अमरावतीमध्ये विमानतळाच्या लोकार्पणावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावल्यामुळे चर्चांना उधाण आलं। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 129 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडलेला नाही। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केले। स्वारगेट एसटी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडे विरोधात दोषारोपपत्र दाखल झालंय। पुणे न्यायालयामध्ये 893 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या पथकानं 52 दिवसांमध्ये तपास पूर्ण केलाय। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांची आता विशेष कक्षाच्या वतीनं पाहणी केली जाणार आहे। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर आता हा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये रुग्णालयामध्ये नियमांचं पालन केलं जातंय की नाही याची पाहणी होणार आहे। पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल अर्धवट असल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केले। पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच दोषींवर गुन्हे दाखल होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नागपूरमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये बोगस कागदपत्र बनवणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे। हा आरोपी गोंदियामधील मोरगावमध्ये शिक्षकपदी कार्यरत होता। राष्ट्रपतींना कोणत्याही मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा आखून देण्याचे न्यायालयांना अधिकार नाहीत असं वक्तव्य करत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे। तमिळनाडू राज्यपाल खटल्याच्या निकालाला धनखड यांनी विरोध केलाय। पुढील आठवड्यात भारत आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट होणार आहे। यावेळी व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींसंदर्भात चर्चा केली जाईल। भारत आणि अमेरिकेमध्ये काही व्यापार करार केले जाणार आहेत। लिव्हिंग विलसाठी ऑनलाईन अर्ज आणि नोंदणी करण्यासाठी वेब पोर्टल सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे। लवकरात लवकर पोर्टल सुरू करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत। शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आता आक्रमक झाली आहे। मुंबईमधल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेनं बॅनरबाजी केली आहे, तर पुण्यामध्ये सुद्धा आज मनसे आंदोलन करणार आहे। हिंदी सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटनाही मैदानामध्ये उतरल्या आहेत। 7 शिक्षक संघटनांचा या निर्णयाला विरोध आहे। दरम्यान निर्णय मागे घेण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे। यासाठी मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगरमधील महाविद्यालयांची पदवी प्रमाणपत्र विद्यापीठातच पडू नयेत। विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला। शैक्षणिक वर्ष सुद्धा संपलं, मात्र तरी सुद्धा महाविद्यालयांनी पदवी वाटप केलेलं नाही आणि त्यामुळे आता 29 एप्रिलपर्यंत पदवी प्रमाणपत्र घेऊन न जाणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचे आदेश देण्यात आले।
मुंबई महापालिकेच्या उर्दू तमिळ माध्यमाच्या प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची रिक्त पदं पदोन्नतीनं भरण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। उर्दू माध्यमाच्या 80 तर तमिळ माध्यमांसाठी 3 शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती होणार आहे। अवैध आणि हिंसक घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती 30 एप्रिलपर्यंत देण्याच्या सूचना अमेरिकेच्या गृह मंत्रालयानं हार्वर्ड विद्यापीठाला दिल्यात। या संदर्भात माहिती न दिल्यास हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांसाठी बंदी घातली जाईल असा इशारा ट्रम्प सरकारनं दिलाय। आंबेगाव तालुक्यातील शिवाळवाडी ग्रामपंचायतीनं कर वसुलीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे। 100% कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीनं लकी ड्रॉ योजना सुरू केलेली आहे। 100 करदात्यांना फ्रीज, त्याचबरोबर पिकाची गिरणी, LED टीव्ही सारख्या अनेक बक्षिसांचं वाटप करण्यात आले। येत्या 2 महिन्यांमध्ये सुरू होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरामध्ये घर घेणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होते। यामध्ये वैमानिक आणि हवाई वाहतूक क्षेत्रामधील लोकांची संख्या अधिक असल्याचं समोर आलंय। घर खरेदीच्या सर्वेक्षण अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे। आता दुकानदारांनाही पेन्शन मिळण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार या वर्षाअखेरीस या संदर्भातील योजना सुरू करण्याचे संकेत देत आहे। सर्वांसाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवर काम करत आहे। भारतानं चहा निर्यातीच्या जागतिक क्रमवारीमध्ये 3रं स्थान पटकावले। भारतामधून होणारी चहा निर्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 2546.7 लाख किलोंवर पोहोचली आहे। यातून भारताला 7111.43 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे। 2023च्या तुलनेत यामध्ये मोठी वाढ झाली आहे। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। वसई रोड ते वैतरणा दरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे। आज रात्री 11:50 पासून उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे। मध्य आणि ट्रान्स हार्बरवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉक कालावधीमध्ये CSMT ते विद्याविहार या स्थानकांदरम्यान सर्व रेल्वे गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील, तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृह योजना जाहीर करण्याच्या उद्देशानं सिडकोनं चाचपणी करायला सुरुवात केली आहे। यामध्ये विविध विभागांमधील शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असेल असा अंदाज आहे। सिडकोनं अलीकडे 26,000 घरांची योजना राबवली होती, मात्र घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही। या घरांच्या किमती अधिक असल्याची ग्राहकांनी तक्रार केली होती। ठाणे बोरिवली टनेल विरोधात उद्या सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये आंदोलनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। MMRDAनं गृहसंकुलांना एका पत्राद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे, मात्र उद्या कामाचा दिवस असल्यामुळे बैठकीला जाणं कसं शक्य होणार असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या 36% पाणीसाठा शिल्लक आहे। टँकरचीही संख्या वाढवण्यात आली आहे, तसंच पाण्यासाठी 7 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, मात्र तरी सुद्धा नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत। राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळते आणि त्यामुळे गावागावांमध्ये टँकरना पाणी पुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे। राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरना पाणी पुरवठा केला जातोय, ज्यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। गेल्या आठवड्यामध्ये हा आकडा 223 होता। येवला शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। साठवण तलाव कमी क्षमतेनं भरायला लागल्यामुळे आता नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय। नागरिकांनी पाण्याची नासाडी थांबवावी आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन सुद्धा नगरपालिकेनं केलं आहे। राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पगार थांबलेला आहे। मार्च महिन्यामधलं वेतन त्यांना मिळालेलं नाहीये आणि त्याचबरोबर ऑक्टोबर पासूनचा प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्यांना मिळालेला नाहीये। पगार आणि प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं केली आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी इथे संतापलेल्या ग्रामस्थांनी वीज वितरणची स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद पाडली आहे। स्मार्ट वीज मीटरला ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे। कोणतीही कल्पना न देता हे स्मार्ट मीटर बसवण्यात येत होते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे।
शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे माथाडी कामगारांना जीवन संपवले। भांडूपच्या सुभाष नगरमध्ये ही घटना घडली आहे। माथाडी कामगाराचं शेअर मार्केटमध्ये 23 लाख रुपयांचं नुकसान झालं आणि त्यानंतर त्यानं स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली। इंदापुरातील गोतोंडी गावामध्ये विद्युत रोहित्राला आग लागली। या आगीमध्ये विद्युत रोहित्र जळून गेले। या रोहित्राला फ्यूज नव्हतं, त्याचबरोबर साहित्य सुद्धा खराब झालं होतं आणि त्यामुळे रोहित्राला आग लागली। नागपूरच्या उमरेड कंपनी स्फोटामध्ये जखमींपैकी अजून एकाचा मृत्यू झालाय, त्यामुळे मृतांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे। शुक्रवारी या कंपनीमध्ये स्फोट झाला होता। आता होरपळलेल्या आणखी 4 जणांची स्थिती गंभीर आहे। मुंबईच्या वडाळा इथे मुलाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। या प्रकरणामध्ये ओडिशामधील एका डॉक्टरसह 43 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीने त्याचा 2 वर्षांचा मुलगा 1.8 लाख रुपयांना विकल्याचा आरोप होता। दुसरीकडे चेंबूरमधील 2 महिलांनाही अटक झाली आहे। या महिलांनी संबंधित आरोपीने ही मुलं विकल्याची माहिती मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झालाय। घर मालकानंच भाडेकरूच्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या काठी गल्ली सिग्नलवर एका रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली। या रिक्षा चालकानं थेट पोलिसाच्याच अंगावर रिक्षा घातल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत। या नराधमाला अटक झाली आहे। या नराधमानं चॉकलेट देऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय। तक्रारदार मुलीच्या कुटुंबानं ही तक्रार दाखल केली आहे। डोंबिवलीमध्ये साधूची वेशभूषा करून एका वृद्ध व्यक्तीला गंडा घालण्यात आला। संबंधित वृद्धाला बोलवण्यामध्ये गुंतवून सोन्याची चेन आणि अंगठी चोरट्यानं चोरी केलेली आहे। संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये चोरट्यानं मदतीच्या बहाण्यानं एकाच्या बँक खात्यामधून पैशांची चोरी केली। बँक खातं लिंक करून देतो असं सांगत चोरट्यानं त्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन 2,04,000 दुसऱ्या खात्यावर वळवले, तसंच त्याचा मोबाईल घेऊन पोबारा केला। डोंबिवलीमधील टाटा पॉवर नाका परिसरामध्ये जुगार खेळणाऱ्याचं प्रमाण आता सध्या वाढत आहे। या ठिकाणी रस्त्यावर जुगार खेळतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत, मात्र याकडे पोलीस लक्ष देत नाहीत असा आरोप नागरिकांनी केलाय। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। 3 ठिकाणी सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईमध्ये 22 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे। या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। जालन्यामध्ये पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। या टोळीमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे। या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे। आगासा एअरलाइन्सच्या विमानानं कोचीवरून मुंबईला परतणाऱ्या महिला प्रवाशाच्या पर्सची चोरी झालेली आहे। महिलेच्या पर्समधली दागिने आणि त्याचबरोबर रोख रक्कम ही लंपास झालेली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।